हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल जय श्रीराम. तर आम्ही आहोत आता नांदेडमध्ये. मूव्हीज पाहायला. नांदेडमध्ये कशाला लावत स्ट्रीट टू मूव्ही पाहायला. स्ट्रीट टू मूवीज पाहायला. तर आता आलो आहे आपण पीवर सिनेमाला. तर आपली गाडी आहे पार्किंगमध्ये. तर आता मला जाऊया. कितीचा शो आहे? 10:45. 10:45चा शो आहे. आता किती वाजत? आता 10:41. 10:41. 4 मिनिटं बाकी आहेत. तर चला पटकन जाऊया आम्हाला. हे काय अंधेरीचा तर मधात आलो आहे आपण आता. हे बघा एंट्री गेट. दाखव कुठं आहे ते. सर आम्ही सगळ्यात जास्त लेट झाले. हे बघा आपला कुठं पिक्चर आहे रे? आम्ही काय खायला घेणार आहे महाग देतात. इथं तर कोणी झालं नाही. आम्ही दोघं झाले वाटाले आज. टोटल सीट खाली आता. टोटल अजून चालूच आहे तरी हेच 28च. तर ही आपली सीट आहे 10-11. अजून तर कोणी आलं नाही पिक्चर वगैरे. याले क्या लगा कहानी खत्म हो गई? महिलाएं ही करेंगी. पुरुषों से निवेदन है झुंझुना देकर बच्चों और मुक्का मंगलों में सभी महिलाओं से विनती है कि लाल भवन साड़ी धारण कर. आप ही हैं? हाँ. हमें लगा कि इतने दिनों बाद आई ना आप. पता कितना याद कर रहे थे हम. कभी कभी देर से आना ना अच्छा होता है. अब नहीं हमारा व्रत चल रहा है. अबे 16 सोमवार के व्रत लड़कियां रखती हैं. व्रत चल रहा है. अबे 4 महीने पहले तो तुम भी रखते थे. वो चिट्ठी के थोड़ी रखते थे. वो तुम सप्लीमेंट्री होने के लिए रखते थे. अच्छा जब तुम्हारे हाल है ना तुम्हें पता है कौन सा व्रत रखना चाहिए? अक्षय एकादशी का. क्यों? अरे वो तुम्हारी पिशाचनी जो है जिससे तुम एक तरफा प्यार करते हो. तुम बिल्कुल नहीं बदले. आप भी एकदम वैसे की वैसे हो. अब बदलने से याद आया, वो पिछली बार आपने बस बदल ली थी क्या? वो कंडक्टर बोल रहा था आप बस से गायब होगी तो उसके बारे में. ये बातें बाद में करेंगे. पहले मुझे तुम्हें वो बात बतानी है जिसके लिए तुम्हें यहाँ अकेले बुलाया है. बताइए. मैं जानती हूँ उस लड़की को कौन ले गया है. कौन लड़की? चिट्टी? सिर्फ चिट्टी नहीं. हाँ, मैं स्त्री की बेटी हूँ. पर वो तो आपको मारना चाहती थी. वो मुझे इस रूप में नहीं पहचानती. उनके लिए उनकी बेटी आज भी वही बच्ची है. नाही पता बरा मला भूक लय वाट लागला आम्हाला. तर चला तर मग आता आपलं पिक्चर बघणं झालं आहे. नांदेडमध्ये जाऊ काहीतरी खाऊ आणि त्यानंतर मग गावाकडे जाऊ. आपली गाडी कुठं आहे रे? इथं आहे आपली गाडी. चला तर मग जाऊया नांदेडमध्ये आता. इथं
गरम गरम भजे पण आहेत लगेच. तर आपण आलो आहोत कविता हॉटेल. खूप गर्दी आहे बघा. तर आपण आलो आहोत कविता हॉटेल रेस्टॉरंटला. तर एक नंबरची भजी भेटतात. पाहू शकता या बघा अगोदर खूप गर्दी असते. आज पण गर्दी आहे. आम्ही आलो तर बघा एक फिराया म्हणा बोला म्हणा. आपले तिथे पण आले आहे. ओके घेतल्या. तर आज जास्त व्हिडिओ शूट केला नाही कारण खूप मोठा पाऊस चालू होता. पाऊस आत्ताच उघडला आणि आता नाईटमध्ये तेवढं काही व्हिडिओ शूट करता येत नाही. तर आजचा ब्लॉग इथं समाप्त करूत आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.